चला चला फिल्डिंग लावून घ्या. सचिन भोईरचे स्वप्न होतं की फायनल मॅच खेळायची उंबारली संघाला, ते पूर्ण केलं. खास करून केवल आणि आशुतोषचं मी कौतुक करेल. चला चला फिल्डिंग लावा. फायनल मॅच. खाडी संघाने ही स्पर्धा जिंकली तर पुढच्या वर्षी त्यांना फ्री एंट्री मिळेल, हे लक्षात असू द्या. प्रेमला बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला सौरभ म्हात्रे. अशी फाईट फायनल मेगा फायनल मॅच आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. एका बाजूला सौरभ म्हात्रे, थोडीशी यंगस्टर बघा, चेहऱ्यावरती स्माइल आहे सौरभच्या, आणि दुसऱ्या बाजूला प्रेम. असं वाटतं एक भरपूर जुने फोटो आहेत. आर्यन यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. गावचे पोलीस पाटील बघा, हरिभाऊ पाटील सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. क्या बात आहे बघा, गावचे पोलीस पाटील हरिभाऊ पाटील सुद्धा आमचे सामना एन्जॉय करतात. त्यांनी उंबारली संघाला शुभेच्छा दिल्यात. हरिभाऊ पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र जबरदस्त मॅच पाहायला मिळाली प्रेक्षकांना. या स्पर्धेत आपण पाहतोय, या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक नारायण शेठ भोईर, काळूरामा शेठ भोईर तुम्ही पाहतात, हरिश्चंद्र शेठ भोईर, भूषणजी भोईर साहेब आणि आशुतोष भोईर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक. त्यानंतर सूरज, सोमनाथ, नरेंद्र, आर्यन, राकेश, महेंद्र, शिवदास, सुमित, वेदांत, प्रतीक, साहिल, मुन्ना शेख, अक्षय, निषाद, किरण भोईर, भागीरथ भोईर तुम्हाला पाहायला मिळते, राजेश, आणि त्यानंतर ऋतिक पाटील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर या नारायणपेठेचे डायरेक्टर आपण पाहतोय दिनेश हिरामन पाटील साहेबांचं इथे आगमन होत असताना, ज्यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गावदेवी खाडी संघ मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर अनिकेतने बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय, कारण की सलग 2 वर्षे ही स्पर्धा जिंकली. खाडी संघ जर चॅम्पियन ठरला तर 2026 मध्ये या संघाला फ्री एंट्री दिली जाईल, अशी सूचना आयोजकांनी केली आहे. म्हणजे ज्या प्रकारे मगाशी महेंद्र भोईर आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीने सांगितलं की या स्पर्धेत कधी वडवली बी संघाला एंट्री आता मिळणार नाहीये यापुढे. कबीरा रुपेश अलिमकर यांच्याकडनं खाडी संघाने 3 बॉल 3 सिक्स मारले तर 2121 रुपयाचं कॅश प्राइज. विश्वनाथ शेठ बसकर साहेबांचे आगमन झाले. रायगड समालोचक समितीचे सल्लागार, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 2121 हे पारितोषिक, 3 चौकार मारले तरी तेच पारितोषिक आहे, म्हणजे सुवर्ण संधी. मेगा फायनलची मॅच. पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज ज्युनियर प्रेमला तुम्ही पाहतायत. फायनल मॅच, आणि आमचे लाडके प्रेक्षक बघा, उंबारलीचे सचिन भोईर. आनंद त्यांचा आता गगनात मावत नाहीयेत, कारण संघ मेगा फायनल मध्ये. दुपारी खाडीचे विशाल पाटील आला असेल तर या आपले हार्दिक स्वागत. हेमंत म्हात्रे असतील आमचे. पहिला बॉल, पहिलाच बॉल आपण पाहतोय. स्ट्रॉंग अपील, मात्र पंच लेगबाईचा इशारा करतात. बघा मेघनाथ भोईरला बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एक काळ त्यांनी गाजवलाय उंबारली संघासाठी. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि चांगले फलंदाज, हे सर्व आमचे लाडके प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बाबूशेठ चषक मध्ये सुद्धा संध्याकाळी फायनल मॅच खेळणारा संघ, रामदास स्मृती चषक मध्ये सुद्धा फायनलची मॅच मध्ये एकाच दिवसात 2 फायनल खेळण्याचा योगायोग आपल्याला पाहायला मिळते. अंडर 19चा एक संघ आपण, म्हणजे 3 फायनल आज एकाच दिवसात उंबारली संघ खेळलेला आहे. हाही एक इतिहास असेल सचिन भोईर यांच्या गावावरच्या नावावरती नक्कीच. कारण सध्या सचिन भोईर 40+ खेळतात, मात्र रेग्युलरच्या सोबत ते सातत्याने आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू पडला तर थोडंसं खाली राहिलं. केतन हेच सांगतायत की चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. ज्यावेळी सेमीफायनल मॅच होण्या अगोदरच सचिन भोईरने थोडीशी चर्चा केली की बाबूशेठ चषक मध्ये आपण फायनल मॅच हरलोय, मात्र रामदास स्मृती चषक ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे. ते संघामध्ये नव्हते, संघाच्या बाहेर आहेत, मात्र आत्मविश्वास त्यांनी 11 खेळाडूंना दिला की ही स्पर्धा आपल्याला जिंकायची. हा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे क्रिकेटमध्ये. तो आत्मविश्वास घेऊनच आता गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ या फायनल मॅच मध्ये खेळत असताना. फायनलची मॅच. फायनलच्या मॅच मध्ये फटका चांगला आहे, वाईडिश लॉंग ऑन च्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. केतन म्हात्रेच्या बॅटमधून चौकार.
फायनल मॅच मध्ये खर्डी संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला की त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. क्लीन बोल्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. एकमेव अर्धशतक तुम्ही रामदास स्मृती चषक मध्ये पाहिलं होतं. तो खेळाडू होता केतन म्हात्रे. तो मात्र 4 वरती बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज बाद होईल. केतन म्हात्रे आपण पाहतोय बाद होत असताना आपण पाहतोय वेगवान चेंडू होता आपल्याला पाहायला मिळते. ज्युनियर प्रेमचा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आणि आता प्रल्हाद पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. हा ऍक्शन रिप्ले बघा एकच बेल्स पडली. केतनसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. एकमेव खेळाडू ज्याने या स्पर्धेत 100 धावा कुठल्यात आणि तो इथे मात्र बाद झालाय. जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूया. 5 वरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तो गावदेवी खार्डी संघाला. नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रामन पाटील साहेबांचा संघ तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन भोईर अँड कंपनी आपण पाहतोय त्यांचा संघ. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ जबरदस्त खेळ आहे या स्पर्धेमध्ये. पेंदरची नाईट स्पर्धा तुम्ही पाहिली. ही नाईट स्पर्धा तुम्ही पाहतायत. दॉर्ली चषक तुम्ही पाहिलं. त्यानंतर बाबूशेठ चषक पाहिला. सर्वच स्पर्धा उंबारली संघाने गाजवल्या. 4 चेंडूमध्ये 5 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 1 विकेट. ज्युनियर प्रेमने सुद्धा चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. आशुतोषने ज्या मागच्या मॅच मध्ये धावा दिल्या होत्या त्या वसूल सुद्धा केल्या आणि मॅच जिंकून दिली. कारण केवलने जबरदस्त बॅटिंग केली त्या मॅच मध्ये. प्रेम गोलंदाजी मार्कवर. इथे बॅटची कडा. प्रल्हाद पाटील आल्या पावली माघारी परतेल. 5 वरती दुसरा धक्का खार्डी टीमला. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम ठाकूरने पहिली हॅट्रिक पूर्ण केली सोनारपाडा संघाच्या आणि बघायचं आहे या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज प्रेम भोईरला तुम्ही पाहताय ज्युनियर. आणि प्रेमने हॅट्रिक पूर्ण केली तर सचिन भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइस या गोलंदाजाला दिलं जाईल. सचिन भोईर नेहमीच या खेळाडूंवरती खूप सारं पारितोषिक ते लावत असतात. स्वतः एक चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 बाईक सचिन भोईरने पटकावल्या आणि आता सध्या ते 40+ खेळतात. मात्र रेग्युलर संघाला त्यांचा भरपूर सपोर्ट पाहायला मिळतो. गोलंदाज तुम्ही पाहतात प्रेम हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. मग असे मेगा फायनल मध्ये तो हॅट्रिक पूर्ण करेल का. बॅटिंग करण्यासाठी आलेत सूरज पोजार. मागच्या वर्षी शिर्डूनच्या नाईट स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक ज्याने पटकावली होती तो सूरज. अपील स्ट्रॉंग आहे आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक प्रेमच्या नावावरती. आणि त्यानंतर बघा खेळपट्टीला नमस्कार करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय प्रेमला फलंदाज पायचीच्या स्वरूपात. सूरज बॅक टू द पॅव्हेलियन आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक ज्युनियर प्रेमच्या नावावरती. टीव्ही स्क्रीनवरती योग्य डिसिजन पायचीच्या स्वरूपात बाद आहेत. आपण पाहतोय सूरज पोहोचला आणि आता करण निगुकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. काय गोलंदाजी केली. फायनल मॅच मध्ये विकेट हॅट्रिक. क्वार्टर फायनल मध्ये आशुतोष भोईरचं मेडन षटक आणि सेमी फायनल मध्ये केवल पाटीलचा धमाका. सिनियर प्रेम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पाच वरती 3 धक्के लागलेत. सिनियर प्रेम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रेम गोलंदाजी मार्कवर.
इथे चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, एकदा वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, डायरेक्ट हिट झाला असता कदाचित रनआउट चा धोका असू शकला असता, मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण करत असताना विशाल म्हात्रे तुम्ही बाद आहेत. गावदेवी खाडी संघ असा आहे 35-40 जरी धावा या मॅच मध्ये बनवल्या तर फाईट करू शकतो, कारण की गोलंदाजी युनिट खूप चांगलं या टीमकडे, पण धावा कराव्या लागतील. खाडी संघाला ही माहिती, ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आपण जिंकली तर तिसऱ्या वर्षामध्ये फ्री एंट्री मिळेल. सात वरती 3 धक्के तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रेम राईट मोर द विकेट. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. विशाल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. तेरा धावा धापल गर्दी. षटकार आलाय. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फाइंडिंगला एक सिंगल मिळेल, ती विशाल म्हात्रेच्या खात्यामध्ये. पहिल्या दिवसापासूनच उल्लेख केला होता फायनल मॅचच्या विकेट धावा काउंट होणार नाहीयेत. मालिका वीरसाठी, बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅनसाठी सुद्धा लक्षात घ्या. 14 वरती 3 विकेट. अप्रतिम स्पर्धा. सर्व आमच्या आयोजकांचं कौतुक करेल. नारायण शेठ भोईर साहेब, काळूराम शेठ भोईर साहेब, हरिचंद्र शेठ भोईर साहेब, भूषणजी भोईर साहेब आपण पाहतोय. आणि इथे फटका चांगला आहे, करण निगुकरच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. बावधे पापडीच्या पाड्याची एकमेव स्पर्धा खाडी संघाने जिंकली. अनिकेतने सांगितलं आमचा संघ भरपूर संघर्ष करतोय. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये 2 सामने जिंकले होते. इथे मात्र फक्त दिशा दिली. थर्डमॅनला राजकुमार काय करतायत. आता चांगली फिल्डिंग झाली. 3 धावा इथे धावून घेतल्यात. राजकुमारला थोडीशी हुलकावणी दिली. कबीरा रुपेश अलिमकर यांच्यानं 3 चेंडू 3 षटकार मारले तर 2121 रुपयाचं कॅश प्राइज. ओवेगावचे हेमंत म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक घेतली तर उंबारली संघाला 5000 रुपयाचा कॅश प्राइज. 23 वरती 3 विकेट गेलेत. धावांची गती आता चांगली आहे. गावदेवी खाडी संघ असा संघ आहे 40-45 हे टार्गेट नेहमीच त्यांच्यासाठी पुरेसा असतो. अकुट टप्प्याचा बॉल होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावपलकर धावा आहेत त्या 23. 3 गडी बाद, 12 चेंडूचा खेळ शिल्लक. अशोक जर सामना उंबारली संघाने जरी जिंकला किंवा खाडी संघाने जिंकला, दोन्ही टीमला सुवर्ण संधी आहे. प्रशांत म्हात्रे कोळेगाव यांच्याकडे कोंबडा त्या विनिंग टीमला दिला जाणार आहे. एक वेगळं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट असे प्रेक्षक भरपूर असतात, तेच मी विचार करतो एक कोंबडा किती खेळाडूंना पुरेल. भास्करच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद, थोडीशी स्माईल आली. स्वीपचा फटका चांगला आहे. आता क्षेत्ररक्षक बघा भास्कर आहेत, तिथून दुसरी धाव घेणं म्हणजे कठीण आहे. एक सिंगल मिळाले, 1 धावसंख्या पुढे सरकले. हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतंय. दहिसरचे सोमनाथ भोईर आमचे खेळाडू, त्यांच्याकडनं सोमनाथ भोईरने हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज सोमनाथला दिलं जाईल. मेगा फायनलची मॅच खाडी विरुद्ध उंबारली या 2 संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 24 वरती 3.
पुन्हा स्वीपचा फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वेगाने आले होते. प्रयत्न जयेशने चांगलं केलं. उंबरली संघाचा जयेशने चांगली फिल्डिंग या स्पर्धेत दाखवलेली आहे. मात्र फटका चांगला होता. विशाल मात्रेचं मी कौतुक करेल. 28 धावा झालेत. 28 मधल्या 13 धावा विशालच्या आहेत. 10 धावा करण निगुकरच्या आहेत. 28 वरती 3 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मेगा फायनलची मॅच. गावदेवी खार्डी अनिकेत निगुकरने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला की त्याला माहिती आहे रात्रीचे बरोबर आपण पाहिलं तर 3:40 आलेत. त्यामुळे धावा चेस करायला कदाचित कठीण जातील. 28 वरती 3 विकेट. सोमनाथ ऑन साइडला खेळायचं होतं. गोलंदाज सोमनाथने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाही. कदाचित त्याला माहिती आहे लेग स्टंपच्या बाहेर असावा. लेग बायचा इशारा आलाय. विशाल भोईर सरांना तुम्ही पाहतायत. पॅन फ्रॉम भिवंडी. धावसंख्या 29. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गावदेवी क्रिकेट संघ दहिसर आयोजित स्वर्गीय रामदासपोती चषक 2025 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळले आणि टॉप 4 मध्ये 4 संघ तुम्ही पाहतायत. मेगा फायनल मध्ये उंबारली आणि खार्डी सोनारपाडा आणि शिडून संघाचे कौतुक करेल. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. ऍक्शन रिप्ले बघूया. राईट मोर द विकेट. 2 पायाच्या मधून हा चेंडू बघा प्रेमच्या हातामध्ये गेलाय. काय टेलिकास्ट आहे. ओमचा MTC स्पोर्ट लाईव्ह. 29 वरती 3 विकेट. 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे फटका चांगला आहे मात्र फिल्डिंग त्यापेक्षा चांगली आहे. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त फिल्डिंग आपण पाहतोय. साहिलला तिथे पाहिलं तुम्ही. लॉंग ऑन वरनं वेगाने आले होते. हा ऍक्शन रिप्ले बघूया आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट मोर द विकेट. स्क्रीन समोर खेळले होते मात्र लॉंग ऑन वरनं आले बघा. क्षेत्ररक्षक साहिल स्वतःला झोकून दिलं. काय फिल्डिंग केलं. फिल्डिंगचं स्टँडर्ड. उडता साहिल तुम्हाला पाहायला मिळाला. 30 वरती 3. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. फायनल मॅच मध्ये विशाल मात्रे आक्रमक बॅटिंग करत असताना आलाय षटकार. रंगाबाई आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झाले. रंगाबाई या. 500 रुपयाचं कॅश प्राईज आम्ही देणार आहोत. भूषणदादा भोईर यांच्याकडे पारितोषिक आलेले रंगाबाईसाठी. दिनेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही 500 रुपये देणार आहोत रंगाबाईला. आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषणदादा भोईर यांच्याकडे पारितोषिक आहे. चला मॅच सुरू करा. यानंतर दुसरी इनिंग त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. पंचांचे कौतुक करेल. 4 रात्रीमध्ये आपण पाहिलं प्रसाद सहस्रबुद्धी असतील, पवार सर असतील आणि आज बाळासरांना तुम्ही पाहतायत. निरंजन सावंत असतील आमचे. त्यानंतर करणचं कौतुक करेल या स्पर्धेत 4 दिवस. आणि मच्छिंद्र सर पाटील सर तुम्ही पाहताय 2 दिवस इथे चेंडू हवेत आहे. केवलचा जजमेंट चांगला आहे आणि एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद.
जोरदार टाळ्या उद्या. जबरदस्त 4 रात्रीमध्ये सर्वांना इम्प्रेस केले बघा. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती रंगाबाई पाहायला मिळतोय. 36 वरती 4 विकेट. करण काळन कुठे असतील तर यायचे आमचे सहकारी समालोचक करणजी काळन. 36 वरती 4था धक्का लागला आणि त्या बॅटिंग करण्यासाठी आले सौरभ म्हात्रे. अष्टपैलू खेळाडू आहेत. एक फिल्डर म्हणून ते गावदेवी खाडी संघामध्ये आले आणि आज मात्र एक चांगले गोलंदाज आणि फलंदाज आहेत. 3 षटकारांसाठी सौरभला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. जयांश माई यांच्याकडनं सौरभसाठी 2000 रुपये सलग 3 षटकार. 3 चौकार 1000. चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. फटका खेळताच 2 धावेचा कॉल दिलाय. बघायचे सौरभ सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतील का आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. 38. त्याला माहिती आहे 40-45 चांगलं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 38. खूप कमी वयात अशोक आपण पाहिलं तर सौरभ म्हात्रे दिल्ली धमाका या संघामध्ये सुद्धा खेळलेले आहेत. टेनिस क्रिकेटमधला सर्वात मोठा संघ दिल्ली धमाका हेमंतजी बलियाल यांचा संघ आणि त्या संघामध्ये सुद्धा सौरभ म्हात्रे खेळलेले आहेत. आणि सध्या आता ग्रामीण आपल्या गावासाठी खेळत असताना सौरभ म्हात्रे नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील साहेब तुम्ही पाहतायत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. आर्या 11 खार्डी, श्लोक 11 खार्डी असे संघ त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जातात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिनेशांच्या माध्यमातून संघ उतरवले जातात. हा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. वाईट बॉल आहे. कविरा रुपेश अलिमकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाला खाडी संघाला 500 रुपये आणि चौकारालाही 500. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 39 धावा. संजय गायकर साहेबांकडनं नावलीचे कमिटी साठी आपण आयोजकांसाठी 5000 रुपयाचं डोनेशन. मात्र इथे फलंदाज बाद झालाय. सौरभला माघारी परतावं लागेल. डीजे वरती 5वा धक्का खाडी संघाला. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आपण पाहतोय. मग आशुतोषने सुद्धा चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रथम ठाकूरने चांगली गोलंदाजी केली सोनारपाडा संघासाठी. तुमच्या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि बॅटिंग करण्यासाठी आता अनिकेत निगुकर आले. स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकार चौकाराला आपण बघतोय. विरा रुपेश अलिमकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे खाडी संघाटी फक्त. आशुतोष गोलंदाजी मार्कवर. 39 वरती 5. अनिकेत निगुकर मैदानात आले आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 500 रुपयाचा मानकरी. आता अनिल गायकवाड सुद्धा बघा डान्स करत असताना खाडीचे. त्यांचे हार्दिक स्वागत अनिल गायकवाड. धावा झाल्यात 45. सिक्सर किंग श्याम दातीलकर यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. अनेक वर्ष गावदेवी खाडी संघाने खूप चांगलं क्रिकेट श्याम दातीलकर सुद्धा खेळलेले आहेत. 45 वरती 5. खाडीचे राजेश पाटील यांना विनंती या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेवी विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष आपण बघतोय आत्माराम पाटील. आपण आला असेल तर या आपले हार्दिक स्वागत. आपला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग झाली आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. थोड्या वेळासाठी मलाही चेंडू दिसला नव्हता. असं वाटलं उंच गेलाय की काय. आता 2 धावा इथे मिळाल्यात. स्कोर आम्हाला सांगतात अशोक 47. काल शिर्डूनच्या विरुद्ध किती बनवल्या होत्या सेमीफायनल मध्ये? 52. सेमीफायनल मध्ये 52. त्यानंतर सूरज बैकरचं षटक खूप चांगलं होतं काल सेमीफायनल मध्ये.
आणि आता 47 वरती 5 गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक. मागच्या मॅच मध्ये 51 धावा चेस केल्यात सेमी फायनल मध्ये. उंबारली संघाने बघायचं इथून काय टार्गेट असेल. आशुतोष गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. कॅप्टन इनिंग खेळत असताना अनिकेत. प्रेक्षकांना विनंती असेल मैदानात येऊ नका प्लीज प्लीज. पेनल्टी लागेल बघा आयोजक सांगतात. सूरज थोडं सूचना करा प्लीज. आयोजकांनी सांगितलंय ओके हरकत नाहीये. 51 वरती 5 विकेट फायनल मॅच मध्ये. प्रेक्षकांना विनंती असेल आपण रेलिंगच्या बाहेर थांबायचं आहे प्लीज. आमचे लाडके प्रेक्षक आपण रेलिंगच्या बाहेर थांबा जरा सहकार्य करा प्लीज. मगाशी 51 चेस केल्या होत्या आता खाडीने 51 केल्या आहेत. 52 चेस करायचे आहेत फायनल जिंकण्यासाठी उंबारली संघाला या मॅच मध्ये आपण पाहतोय. ज्युनियर प्रेमचं 1 षटक 4 धावा 3 विकेट. सिनियर प्रेमचं 1 षटक 18 धावा 1ही विकेट नाही. त्यानंतर सोमनाथचं 1 षटक 12 धावा आणि आशुतोषचं 1 षटक 15 धावा आणि 2 विकेट. पहिली विकेट 5 वरती. दुसरी विकेट 5 वरती. तिसरी विकेट 5 वरती. चौथी विकेट आपण पाहतोय 36 आणि 5वी विकेट 39 आणि धावा झाल्यात त्या 51-52 धावांचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये. तो उंबारली संघाला जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. एक महत्वपूर्ण सूचना करेन. सामना संपल्यानंतर स्टंप आणि बेल्स या दोन गोष्टींना सेलिब्रेशन करत असताना कोणी हात लावू नका प्लीज. ते आमच्या आयोजकांकडे सुपूर्द करा. दोन्ही संघांना सूचना आहेत खार्डी आणि त्याचबरोबर उंबारली. स्टंप आणि बेल्स हात लावू नका प्लीज. सेलिब्रेशन जरूर करा मात्र स्टंप आणि बेल्स आयोजकांकडे जमा करा. अंपायर्स आमचे जावई खार्डीचे बाळा निगुकर आणि त्याचबरोबर रुपेश पाटील यांना विनंती असेल या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर खाडीचे आदरणीय जयेंद्रजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण या आपले सहर्ष स्वागत. चिरागजी म्हात्रे यांना विनंती आपण मंचावरती आपले सहर्ष स्वागत. सीमारेषेच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. खार्डी आणि उंबारली दोन्ही संघांच्या समर्थकांना सूचना आहेत. अन्यथा तुमच्या संघाला पॅनल्टी लागेल आणि तुमचा संघ जिंकणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या संघाचा चांगला खेळ बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचा संघ जिंकला पाहिजे म्हणून त्यासाठी आम्हाला सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. मॅच थांबवू नका. तुमच्या टीमला चीअर करा मैदानाच्या बाहेरून प्लीज. येस थँक्यू करण. थँक्यू नितीन. थँक्यू करण. गुड मॉर्निंग बोलण्याची वेळ आली. 4 वाजलेत. चला आपण सामन्याकडे वळणार आहोत. दिनेश शेठ पाटील आमच्या मंचावरती आहे. स्वागत आहे दिनेश शेठ तुमचं. खाडी संघाला भरपूर नेहमीच त्यानं आपल्या उंचीवरती नेऊन ठेवलं आहे. खाडीचे आमचे पॅकर्स सन्मान्य दिनेश शेठ यांचं आगमन झालं. स्वागत आहे. 51 धावा कुठून 52 धावा कुठायचे आहेत. सामना तोच आहे मात्र संघ बदलला. नितीन रजनी तीच आहे आणि स्पर्धा देखील तीच आहे. चला शेवटचा सामना आयोजकाचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. एक चांगली स्पर्धा भरवलीत आणि एक चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवली स्पर्धा. त्याबद्दल तुमचं भोईर परिवाराचं आम्ही अभिनंदन करतोय. काल कल्याण डोंबिवलीची पहिली मानाची स्पर्धा नाईट रजनीचा बहुमान मिळवला आहे या स्पर्धेनं आणि यशस्वी देखील करून दाखवली स्पर्धा. भोईर परिवाराचं आम्ही अभिनंदन करतोय आणि बोलतोय सामन्याकडं. कबीरा रुपेश आलिमकर यांच्याकडून ओव्हर हॅट्रिकला खार्डीचा गोलंदाजांना 2121 हे पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबरीने स्टंपला आणि बेल्सला ज्या संघाच्या खेळाडू घेऊन जातील 5000 रुपये कपात करण्यात येतील. लक्षात घ्या पुन्हा एकदा स्टंप आणि बेल्सला कोणी हात लावू नका ही नम्रपूर्वक सूचना तुम्हाला असेल. आणि त्याचबरोबर हे दुसरं पर्व आहे स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषकाचं. मात्र येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला तिसरं पर्व पाहायला मिळेल. तिसऱ्या पर्वामध्ये 48 ग्रामीण संघांना घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर असेल. तारीख हीच असेल 16 जानेवारी 2026 याच दिवशी. येस आपण सुरुवात केली होती 16 जानेवारी 2025 या दुसऱ्या पर्वाला. नेक्स्ट इयर 2026 ला देखील 16 जानेवारीला सुरुवात होईल मात्र दिवसांमध्ये वाढ होईल बिकॉज 48 ग्रामीण संघ असतील पुढच्या पर्वामध्ये. खार्डीने हा सामना जिंकला. नेक्स्ट इयर त्यांना मोफत प्रवेश असेल बिकॉज डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि त्यामुळे आम्ही पहिला सामना तेव्हा जे जिंकले होते तेव्हाच अनाऊन्स केलं होतं. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. पाहूया स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 चा दुसऱ्या पर्वाचा विजेता कोण असेल. इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू.
बाबन धावा कुटायचे आहेत. सौरभ पाटीलचा पहिला चेंडू जुने प्रेम आणि सिने प्रेम मैदानावरती या सल्ला बोल पहिला चेंडू चौकार. दमदार सुरुवात मेगा फायनलची. प्रेम आणि सिनियर प्रेम दोन्ही फेल ठरले होते. आशुतोष आणि केवलनं तो सामना जिंकून दिला होता. त्याला मागच्या चुकातनं शिकलाय संघ आणि आता सुरुवात केली सिनियर प्रेमनं चौकार आणि झंझावत सुरुवात करत असताना. यस करण आदरणीय श्याम काटे साहेबांना विनंती असेल खाडी आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. क्लीन बॉल हिट का जवाब पत्थर से पलटवार केला मैदानावरती. पहिल्या चेंडूची चौकार दुसऱ्या चेंडूवरती दे धक्का. आमचे विश्वनाथ ठाकूर विश्वनाथ शेठ मस्कर यांचे देखील आम्ही अभिनंदन करतोय. चांगली स्पर्धा यशस्वी. मागच्या वर्षी डे या वर्षी नाईट पुढच्या वर्षी कदाचित डे नाईट किंवा नाईट कुठला फॉर्मॅट असेल ते मात्र गुलदस्त्यात असणार आहे. आणि भोईर परिवारानं घोषणा केली की पुढच्या वर्षी स्पर्धा 48 संघाच्या माध्यमातून आणि एक दिवस एक्स्ट्रा असणार आहे. एक चांगली स्पर्धा मात्र फार कमी कालावधीमध्ये ही स्पर्धा यशाचं शिखर गाठते आणि घराघरापर्यंत पोहोचली स्पर्धा. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. पहिल्या चेंडूची चौकार हल्ला बोल नंतर मध्ये गोलंदाज कमबॅक केलाय आणि मध्ये कंबर कसली मैदानावरती फलंदाजांना बाद केले. मैदानावरती सिनियर प्रेमनं सुरुवात चौकार केले लेकिन सौरभने देखील परतवार केलाय. मागच्या सामन्याचा डिपेंडर चॅम्पियन यावर्षी जर चॅम्पियन झाला तर मात्र पुढच्या वर्षी फ्री ऑफ कॉस्ट एंट्री खाडी संघाला मिळणार आहे. बघायचं आहे उंबारली संघ ज्यानं मगाशी 51 धावा चेस केल्या एक चेंडू राखून विजय प्राप्त केला. आता कुटायच्यात 52. साकेला फलंदाज भावेश पाटील. गोलंदाज सौरभ येतोय मैदानावरती. अटॅकिंग गोलंदाजसाठी सौरभ ओळखला जातो. कुठला 51 धावा 52 धावा कुटायचे मजा येईल सामन्यामध्ये. लाईन बघावी लागेल. लाईन मिस करत असताना पण सांगते ॲब्सोल्युटली वाईट कारण चेंडू लेगस्टॉपच्या खूपच बाहेर होता आणि लाईन मिस करत असताना एक्शन रिप्ले ओमसाई एमटीच्या माध्यमातून साईड अँगलला खूपच बाहेर चेंडू आणि वेल लेफ्ट केला. फलंदाजाने कोणत्या प्रकारे मुवमेंट नाहीये छेडखानी केली नाहीये आणि मिलानं एक धाव 5 धावा एक बाद साबत सुरुवात करत असताना उंबारली संघ फाईट करतोय 52 धावां कुटत असताना. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूती चौकार दुसऱ्या चेंडूती गडी बाद तिसरा चेंडू वाईट 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. सुरुवात चांगली आहे. भन्नाटवे एक स्ट्रॉंग अपील मात्र बघायचंय जर स्टंपला हिट झाला असेल तर बेल्स पण पडायला पाहिजेत किंवा कोणतं अपील केलं ही महत्वाचं आहे. फार मोठं स्ट्रॉंग अपील लेग बाईचं अपील होतं. अशा प्रकारे अपील आमच्या रायगड परिसरामध्ये बामण डोंगरी संघ करतो. अतिशय प्रेशर करतो पंचांना. अशा भरपूर संघांना आम्ही पाहिलेत. इट्स अ पार्ट ऑफ गेम. इट्स अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे तुमचा आणि तो असला पाहिजे. तो तुमचा अधिकार आहे आणि प्रेशराईज केलंय पंचांना खाडी संघांना. यस कारण त्याचबरोबर जो नियम सर्वांनाच माहिती आहे ज्या संघाच्या खेळाडूला मालिकावीरची बाईक मिळेल त्या संघाचा बक्षिसामधून 15,000 रुपये कपात करण्यात येतील. जेव्हा तुम्ही पासिंग कराल तेव्हा आमचे आयोजक तुम्हाला ते 15,000 रुपये देतील. प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये प्रचंड शिस्त आम्ही पाहिली आणि हेच एकमेव कारण आहे की स्पर्धा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली. प्रचंड शिस्त ट्रान्सपरन्सी पारदर्शकता दाखवली. कन्सिस्टन्सी दुसऱ्या वर्षात देखील स्पर्धा सुरू होते. तिसऱ्या वर्षाची उद्घोषणा देखील झाली आणि हे तंत्र आहे स्पर्धेचं यशाचं गमक आहे. हिट केल्या चेंडूला उंची जास्त लांबी कमी जज करतोय. मिड विकेटला सोपा जैल पंच इशारा करतील फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती. खाडी पूर्ण गाव आला या मैदानावरती. स्वागत आहे सर्वांचं. दुसरा धक्का सावरती. दुसरा धक्का जवळपास आता पाठ होत आलेले त्यामुळे आताच या दुसऱ्या डावामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आपल्याला सन्मान करायचा आहे. आपल्याला आज ज्यांनी अंतिम रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये 4 चांद लावले आपल्या समालोचनामधून एक नामवंत समालोचक कल्याण डोंबिवली क्रिकेटचे व्हॉइस ऑफ आसेगाव डोंबिवली नितीनजी काळसर यांचा पण सन्मान करणार आहोत. मी भूषणजी भोईर यांना विनंती करेन या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक
या भोईर कुटुंबाने दिलेलं प्रेम तेही कधी विसरू शकणार नाही. दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली रजनी फॉर्मॅटमध्ये आणि विश्वनाथ शेटमस्कर यांना सध्या तुम्ही पाहतात. नेहमीच ज्यांचं समालोचकांवरती प्रेम राहिलंय रायगड समालोचक असोसिएशनचे जे सल्लागार आहेत. थँक्स टू नितीनजी काळन सर. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. राजकुमार मात्र आला. राजकुमार येत असताना मैदानावरती 7 वरती दुसरा धक्का. हा सामना मगाशी देखील असाच झाला कारण मगाशी 18 चेंडूमध्ये 37 धाबा कुटायच्या होत्या, 12 चेंडूमध्ये 31 धाबा कुटायच्या होत्या आणि तो सामना जिंकला 1 चेंडू राखून. मगाची स्ट्रॅटेजी वेगळी होती, आता देखील स्ट्रॅटेजी तीच पाहायला मिळते उंबारली संघाची. बघायचं आहे फायनल कोण जिंकणार, फार महत्वाचा सामना आहे मित्रांनो. फायनल जिंकणं हा फार महत्वाचा भाग आहे. ओ स्ट्रॉंग अपील, फिंगर गज बांपर, 1 more विकेट गोज डाऊन. तिसरा धक्का 6 वरती, पुन्हा एकदा उंबारली संघ बॅकफुटला 6 वरती तिसरा धक्का. त्याचे जनक नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप जी भारत टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेचे सर्व आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेब यांचा आपण सध्या सन्मान करतोय. या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषणजी भोईर यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना विनंती मित्रांनो, हा सामना जिंकण्यासाठी जीवाचं रान करा कारण हा सामना फार महत्वाचा आहे. उद्या फक्त एकच प्रश्न विचारला जाईल की स्वर्गवासी रामदास स्मृती चषक कोणी उचललं. दुसऱ्या चषकाची चर्चा होत नाहीये. यावर्षी भारतानं विश्वकपमध्ये 10 सामने जिंकले, मात्र फायनलचा सामना हरला, त्यामुळे 10 सामन्यांना काही महत्व राहिलं नाहीये. ओव्हर हॅट्रिकला जे पारितोषिक लावलं होतं कविरा रुपेश आलिमकर यांच्याकडून 2121 रुपयांचं ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहेत. मॅच नंतर घेऊन जा कार्डी, लक्षात घ्या. यस, त्यामुळे सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. हा सामना जिंकणं फार महत्वाचं, चॅम्पियन बनणं महत्वाचं आहे कारण उद्या फक्त टेनिस विश्वामध्ये एकच चर्चा असणार आहे की दैसरचं चषक, स्वर्गवासी रामदास स्मृती चषक कुणी उचललं. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी रान करा, जीवाचं रान करा. चॅम्पियन बनणं महत्वाचं आहे, दुसऱ्या क्रमांकाला महत्व दिलं जात नाहीये. त्यामुळे हा सामना इज ऑन द ट्रेक. गोलंदाज होते सौरभ. ज्या सौरभला चौकारानं सुरुवात केली फलंदाजानं, त्या सौरभनं मात्र कमाल दाखवली. लाईन पुन्हा एकदा मिस करतोय, वेगवान गोलंदाजी करतोय, त्याचा वेग भन्नाट आहे, मात्र त्याची ॲक्युरेसी चांगली आहे, त्याची लेंथ देखील चांगली आहे, मात्र तो लाईन मिस करतोय. थोडंसं कंट्रोल मात्र त्याला होत नाहीये आणि धावसंख्या धापायला 7 गडी बाद झाले ते 3. 52 धाबा कुटाच्या फायनलच्या सामन्यामध्ये मी आताच सांगितलं की जीवाचं रान करा. फायनल जिंकणं महत्वाचं आहे, चॅम्पियन बनणं महत्वाचं आहे, डिपेंडर चॅम्पियन राहणं देखील महत्वाचं आहे. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी with extra pace as well as right direction. This is a good finish. एका षटकाची सांगता 7 धाबा आणि धक्का क्रमांक 3 विकेट मैदानावरती बाद झाले आहेत. पहिल्या चेंडूत चौकाराला 2 चेंडू वाईट फेकले तरी देखील 7 धाबा दिल्यात. त्या मात्र सौरभनं कौतुक करेन मी सौरभचं. 7 धाबा दापलकावरती समीकरण उर्वरित 52 धाबा कुटायच्या आहेत आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धाबा. आता समीकरण असणार आहे येणारे 18 चेंडू 45 धाबांची गरज आहे. या आपण सन्मान करूयात वेद साऊंडचे प्रोप्रायटर नवनाथजी वालीकर. दहीसर मोरी ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि एकाहून एक गाणी ज्यांच्याद्वारे आपण ऐकली. डीज अँड ऑडी आणि डिस्क जॉकी या मनोज दादा पाटील यांचे आपण सन्मान करूयात. एंटरटेन केलं ज्यांनी आपल्या आमचा आवाज ज्यांच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचला. सो त्यांचा आपण सन्मान करतोय. नवनाथ दादा वालीलकर, वेद साऊंडचे ओनर आणि डिस्क जॉकी मनोजी पाटील. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. येस, खरोखरच डीजे मॅचेचं आपण कौतुक करूया. खूप चांगलं संगीत वाजवलं, प्रेक्षकांना मनमोहक करून त्यांना त्याच्या तालावरती थिरकवलं देखील आणि आमच्या आवाजाची देखील काळजी घेतली. मनापासून धन्यवाद डीजे तुम्हाला देतो आम्ही. 7 वरती 3 धक्के मैदानावरती. सामना मगांचाच सामना पाहायला मिळतोय, मात्र फक्त संघ बदललाय. स्पर्धा तीच आहे, कॉमेंटर तेच आहे, स्कोरर तीच आहे, लाईव्ह तीच आहे आणि आयोजक देखील तेच आहेत, प्रेक्षक देखील तेच आहे. फक्त बदललाय तो संघ मैदानावरती, मात्र वातावरण देखील बदललाय हे विसरता कामा नाहीये. मगाशी सामना झाला तेव्हा 3:30 वाजले होते, आता 4:05 झालेत. त्याला गुड मॉर्निंग आम्ही करतोय तुम्हाला. चला स्पीडअप करा, सामन्याला उशीर नको प्लीज, कारण आम्हाला उद्या स्कूलमध्ये जायचं आहे. आता झोप तर मिळणारच नाहीये, मध्ये चला सर्वांना कामावर जायचं आहे. मंडे आहे उद्या, सुट्टी नाहीये. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. 7 धाबा 3 बाद, मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज तयार विशाल.
विशाल मातेचा चेंडू वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इम्प्रुव्हायझेशन करायचं होतं मात्र एक्झॅक्टली सेंट्रेक्शन लावलं होतं आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का 5वा 4था विकेट मैदानावरती अवघ्या 7 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. करण बघा ज्यावेळी झेल टिपला करण तेव्हा चेंडूला चुंबन देखील घेतलं कारण महत्वाचा झेल होतं. मी मगाशी सांगितलं होतं. हा बघा ऍक्शन रिप्ले. हा बघा करणने झेल टिपल्यानंतर लगेच चुंबन घेतलं चेंडूला. वो व्हॉट अ कॅच आणि काय सुंदर झेल टिपलाय बघा. एक्झॅक्टली त्यानं फान लेग रिझनला झेल टिपलाय करणनं. व्हेरी गुड जॉब ओमसाई MTC. तुमचं देखील रोशन मी मनापासून स्वागत करतोय. प्रत्येक अँगलने स्पर्धा दाखवलीत आणि काय चित्रीकरण केलं थेट प्रेक्षक पण खूप सुंदर केलं त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. 45 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. क्लोज एन्काउंटर होऊन निश्चित होणार. मध्ये केबलची आता वाट पाहिली जाईल आणि साहिल आणि अश्वतेशी वाट पाहिली जाईल. ज्या केबलनं मागच्या सामन्याला टर्न केलं होतं 26 धावा कुठल्या होत्या त्या मात्र केबलला यावेळी मध्ये नॉनस्टॅकला उभं केलंय. साहिल चेंडू वेळेला मात्र बीट करत असताना आणि सीमा पलीकडं पहिला चौकार या षटकातील. पहिल्या चेंडूत चौकार आला होता आणि चौकाराची प्रतीक्षा फार जास्त झाली आणि आता 8व्या चेंडूत चौकार आलाय म्हणजे मागच्या 7 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाही. 11 धावा 4 बाद. शाल चांगला बॅकअप नाही देऊ शकला. बघा चेंडू हाताला ब्रश होऊन बाहेर निसटलाय त्यावेळेला खाडी संघ संपूर्ण गाव आलाय. सकाळचे 4:05 होतात. दिनेश शेठ देखील मंचावरती आहेत. हेमंत दादा देखील आमच्या आलेत. त्यानंतर श्याम दात्रीकर देखील आमच्या आलेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 11 वरती 4 52 धावा कुठ्याच्या. फायनलचा महत्वाचा सामना आहे कारण अशोक मी पाहिलंय फायनल हरल्यानंतर जो संघ जेवढा दुःखी असतो तेवढा कोणताच संघ दुःखी नसतो. हे मी पाहिले 15 वर्षामध्ये. छान नाहीये जमलं. मागे निघून गेला चेंडू. गती जास्त आहे विशालच्या गोलंदाजीमध्ये कारण तो गतीमध्ये जास्त चेंडू फेकत असतो. अति गती देत असतो चेंडूला. गतिमान चेंडू फेकत असतो. यासाठी ओळख आहे त्याची आणि मिळणार ते एकच धाव. 12 धावा 4 बाद. पुढच्या वर्षी स्पर्धा 48 संघांमध्ये आणि पुढच्या वर्षी फायनलसाठी एक स्पेशल डे असणार आहे कारण फायनलमध्ये जे तुम्ही लॉट्स केलं होता ना तेव्हा एनर्जी आमची देखील कमी होते आणि प्रेक्षक देखील जास्त राहत नाही महेंद्र. त्यामुळे गरज आहे फायनलसाठी एक स्पेशल दिवस क्वालिफाय असायला हवा. 12 धावा 4 बाद. गोलंदाज तयार. 12 वरती 4. ओ व्हाट अ शॉट मात्र स्ट्रेट थ्रू द लाईन. लंग आपला बॅकअप आहे तिथे फार वेगानं अतिशय मात्र मिळणार ती एकच धाव. सिंगल डबल होणार नाही काहीच. कारण आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करेन. खूप चांगली स्पर्धा. अशोक अशा फार कमी स्पर्धा असतात. लोकांना 15-15 वर्ष जातात एवढे नाव कमवण्यासाठी. तुम्हाला फक्त 2 वर्षामध्ये एवढं नाव भेटलंय. याचं कारण प्रचंड शिस्त. याचं कारण चांगलं आयोजन. याचं कारण सुनियोजित आयोजन आणि याचं कारण स्पर्धेचं खूप सुंदर फॉर्मॅट निर्माण केलं. त्यामुळे ह्या भोईर परिवाराला 2 वर्षामध्ये यश लाभलंय. लोकांना 15-15 वर्ष लागतात यश प्राप्त करण्यासाठी. 13 धावा 4 बाद. गुड बॉलिंग. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. नाही जमलं. गुड बॉलिंग. फुल लँड डिलिव्हरी. फलंदाजाला बीट केलंय. विशालची गती बघा किती. आपल्याकडे स्पीडोमीटर असते ना तर त्याचा तुम्हाला एक्झॅक्टली पर आवर्स कितीनं चेंडू फेकतोय हे देखील तुम्हाला पाहायला मिळालं असतं आणि भविष्यामध्ये त्या गोष्टी येतील. स्पीडोमीटर जर असला तर गोलंदाज किती वेगानं गोलंदाजी करतोय हे त्याचं स्पीडोमीटर त्याचा स्पीड मोजला जातोय. आम्ही एक स्पर्धा कव्हर केली 2016ला भिवंडीमध्ये. तिथे स्पीडोमीटर होतं. चॅलेंजर ट्रॉफीमध्ये प्रतिभा विलास सेवन ट्रॉफीमध्ये. 13 धावा 4 बाद. खेचलाय फटका स्कर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याला बीट केलंय. 1 मास सीमा पार. अजून एक दमदार चौकार. रंगा मात्र थकला नाहीये. मगाशी 12:31 आता 12:35. आता 12:35 समीकरण चेस करायचे आहे.
मगाशी केवळ आणि अशुतोषने केलेली फलंदाजी ती आता पुन्हा त्यांना रिव्हर्स करावी लागणार, पुन्हा तो नर्सरांना दाखवावा लागणार आहे. बघायचे 12 चेंडू 35 धावांची गरज, 2 षटकांची सांगता झाली. धावसंख्या 17-4 बाद. आता गरज आहे 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. यावर्षी चॅम्पियन खाडी संघ राहणार की नवीन चॅम्पियन मिळणार. जर खाडी संघ जिंकला तर आयोजकांना घोषणा केली की पुढच्या वर्षी फ्री ऑफ कॉस्ट एंट्री या खाडी संघाला मिळणार. कारण मागच्या वर्षी चॅम्पियन बघायचं, यावर्षी नवीन चॅम्पियन मिळणार की खाडी संघ पुन्हा यावर्षी चषक उचलणार. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. जबरदस्त मजा आली स्पर्धेमध्ये. 32 संघाचा सहभाग, 384 गडूंचा खेळ राहिलाय. आणि काय स्पर्धेचा दर्जा राहिलाय, का स्टँडर्ड राहिलाय, का लेवल राहिलाय आणि काय बॉटम राहिला स्पर्धेचा. येणारे चेंडू 12 आणि 35 धावांची गरज आहे. विश ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. शेवटच्या टप्प्यात सामना होऊ द्या आणि फायनलचा प्रेक्षकांना मात्र आस्वाद लुटू द्या. 12-35 समीकरण शेवटच्या टप्प्यात. नाही जमलं फलंदाजाला. गुड बॉलिंग, आउटसाइड स्टॉप्स अँड डिलिव्हरी. टप्पाबंदर चेंडू गुडलेर आतमध्ये आणलाय आणि फलंदाजाने मात्र बीट केलाय. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. समीकरण सेम आहे. मगाशी 12-31, आता समीकरण 11-35. मगाशी 11-30, आता मात्र 11-35. सेम टू सेम समीकरण आहे. मात्र इतिहास पुन्हा एकदा बदलावा लागेल. फलंदाज केवळला 26 धावा कुठल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये? केवळ बाद झालाय. आता मात्र अपेक्षा कमी असणार आहे. अर्धा संघ गारज झालाय. 17 वरती अजून एक खतरा. येणारे चेंडू 10, 35 धावांची गरज. या आपण सन्मान करूयात. कोणतीही कॉन्ट्रोवर्सी नव्हता. अतिशय योग्य असे निर्णय 4ही रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ते आमच्या तिन्ही अंपायरचं मी कौतुक करेन. 2 सध्या ऑनग्राउंड आहेत, पण प्रसाद सहस्रबुद्धे सर सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत. SP पॅनल सुभाषदादा पाटील संदप आणि या पॅनलच्या अंतर्गत फार सुंदर अंपायरिंग आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. सो प्रसाद सहस्रबुद्धे सर या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी महेंद्रजी भोईर यांना विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. येस, महेंद्रचं देखील कॉन्ट्रीब्युशन भरपूर राहिले. मात्र मी कौतुक करेन भूषण भोईरचं. भूषण भोईरने स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतली आणि स्पर्धा यशस्वी देखील करून दाखवली. येणारे चेंडू 10 आणि 35 धावांची गरज आहे. सहस्रबुद्धे सरांचा सन्मान केला जातोय. अतिशय चांगले पंच महेंद्र भोईर यांच्या शुभ असते स्क्रीनवरती. 17 वरती अजून एक खतरा. खेचलाय फटका. लॉंगॉनला एलिव्हेशन नाहीये, पॅकअप आहे तिथे आणि मिळणार ती 1 वॉट ऑफ फिल्डिंग. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंडला येण्याचा प्रयत्न करत होते, मात्र हिम्मत करू शकले नाहीयेत. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 34 धावांची. हिम्मत ते मर्दा तो मदद आहे खुदा. येस, आमचे भूषण भोईर, आशुतोष भोईर, आमचे सूरज भोईर, सोमनाथ, नरेंद्र, आर्यन, राकेश आर्यनचं देखील कौतुक करेन. खूप चांगली सेवा आमची केली. महेंद्र शिवदास, सुमित, आमचे वेदांत, प्रतीक, साहिल, मुन्ना शेख, अक्षय, किरण भोईर, भगीरथ, राजेश, ऋतिक पाटील सर्वांचं स्वागत. अगोदर चेंडू बॅटचा पेस ओपन केलाय. 1 धाव मिळणार. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. 1 धावेनं काही होणार नाहीये. येणारे चेंडू 8 आणि समीकरण असणारे 33 धावांची गरज आहे. मागचा सामना जिंकला खरा उंबारली संघाने, मात्र इतिहास कायम होत नाहीये. इतिहासाची पुनरावृत्ती होत नाहीये आणि जर इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर तो इतिहास होत नाहीये, हे विसरता कामा नाहीये. 8 चेंडू 33 धावांची गरज. केवळला मगाशी चांगला परफॉर्मन्स दिला, मात्र तो लवकर बाद झाला. एज लागली मात्र नाही जमलं फलंदाजाला. आता मात्र डॉट चेंडू. 7 चेंडू 33 धावांची गरज आहे. खाडी संघ पुन्हा चॅम्पियन बनणार का असा प्रश्न निर्माण झाला. पूर्ण गाव आलाय खाडी संघ. स्वागत आहे सर्व पाठीराख्यांचं. भरपूर प्रेक्षकांना आम्हाला सहकार्य केलं. अशी एकमेव स्पर्धा आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये भरपूर प्रेक्षक पाहायला मिळाले. तेही शेवटच्या चेंडूपर्यंत भरपूर प्रेम दिलं प्रेक्षकांना. ते आम्ही विसरणार नाहीयेत कधीच. चेंडू गेला लॉंग आपला. 1 धाव मिळणार. थोडीशी मात्र सूरज आहे तिथे फंबल झाला. सूरज 2 धावा मिळणार. आता समीकरण 7 चेंडू 31 धावा. मगाशी 12 चेंडू 31 धावा. आता 7 चेंडू 31 धावा. यस दिस आहे. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. विशेष आभार आमचे विश्वनाथ शेठ मस्कर यांचे देखील विशेष आभार. त्याने देखील या स्पर्धेमध्ये
जातीने लक्ष वेधलं आणि त्यांनी देखील 4 दिवस स्पर्धेमध्ये भरपूर परिश्रम घेतले, त्यांचे देखील विशेष आभार मी व्यक्त करतोय. येणारी चेंडू 31 धावांची गरज आहे. चला सामना संपला तर कोणी स्टंपला बेसला हात लावायचं नाहीये. येस करा. आपण रंगनाथजी पाटील यांचा एक विशेष सन्मान करूयात मंचावरती. सलग 4 रात्रींमध्ये ज्यांचा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळाला. या रंगनाथ पाटील या. क्या बात आहे. या रंगणात आपण या, आपले सन्मान होणार कारण या स्पर्धेमध्ये सर्वांना प्रेम दिले भोईर परिवारानं. 731 धावांची गरज आहे. लेफ्ट हँड विकेट खेचला, फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं आयन हँडसम सीमा पलीकडं षटकार. थँक्यू. डीजे पाटील यांचा सन्मान आपण करतोय भूषणदादा भोईर यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे लाडके आयोजक. 4 रात्रींमध्ये आपण उपस्थित राहिला आणि जे आपल्या नृत्याने आपण लोकांना घायल केलं त्याबद्दल थँक्यू. 5 चेंडू 25 धावा. मगाशी 5 चेंडू 11, आता 5-25. समीकरण बदललंय. बघायचं आता बॅटचा फेस ओपन केलाय फलंदाज स्ट्रायकेंचा. फलंदाज साहिलने बॅटचा फेस ओपन केला. उशीर झालाय. साहिलनं अगोदर फटकेबाजी केली असते, केवळनं थोडीशी जरी साथ दिली असती तर चित्र वेगळं असतं. 5 चेंडू 25. कठीण आहे मात्र नॉट इम्पॉसिबल. बघायचंय फिल्डिंग मध्ये चेंजेस. एक षटकानं खाडी संघाला झोपेतनं खडाडून जाग केलाय. ओ गोलंदाज हुशार आहे, हुशार आहे गोलंदाज. बघा बॅकअप द हँड डिलिव्हरी आणि बॅकअप द लेन डिलिव्हरी. फलंदाजाला बीट केलंय. आता खाडी संघ शांत राहणार नाहीये. आता खाडी संघाचे पाठीरेखे शांत राहणार नाहीयेत. 4 चेंडू 25. 4 चेंडू 25. शेवटच्या टप्प्यात सामना. बघा बघा खाडीगावचा आवाज. क्या बात आहे, क्या बात आहे. पूर्ण अधिकार आहे त्यांना ओरडण्याचा कारण मागच्या वर्षी चॅम्पियन झालाय आणि या वर्षी चॅम्पियन व्हायची तयारी करतोय. 4-25 नाहीये आता जमना खाडी संघाला. दिनेश शेठ देखील खुश आहेत. मंचावरती आहेत ते आमचे दिनेश शेठ पाटील, क्रिकेटचे प्रचंड प्रेमी, ज्यांच्या माध्यमातून सर्वात मोठी स्पर्धा आपण ब्लास्टर पाहिली ते दिनेश शेठ देखील मंचावरती आहेत. 3 चेंडू 25 धावा. आता नाहीये. सामना निसटतोय उंबरडी संघाच्या हातातनं आणि पकड मजबूत करतोय खाडी संघ. मागच्या वर्षी चॅम्पियन संघ पुन्हा चॅम्पियन होण्यासाठी तयारी करतोय. अजून एक मॅच चेंडू. आता मध्ये सामन्यामध्ये काहीच राहिलं नाहीये. 2 चेंडू 25 धावा. आयोजकांचा मनापासून आभार. यावर्षी देखील आम्हाला आमंत्रित केले कॉमेंट्रीसाठी. मनापासून तुमचे देखील आभार व्यक्त करतोय. सर्व प्रेक्षकांचाच मनापासून आभार. भरपूर प्रेम दिलं तुम्ही या स्पर्धेमध्ये आणि भोईर परिवार देखील आम्हाला भरपूर प्रेम दिलं. तुमचे देखील आभार. येस खाडी संघाला पुढच्या वर्षी जर चॅम्पियन राहिला तर फ्री ऑफ कॉस्ट एंट्री. 1च धाव मिळणार. आता 1 चेंडू 24 धावा. बघायचं आहे स्टंपला कोणी हात लावायचा नाहीये. तिथे फक्त पंच राहतील आणि एष्टांत देखील हात लावायचा नाही. सर्वांचा आभार व्यक्त करतो मित्रांनो. खूप चांगलं सहकार्य आपण दिलं स्पर्धेला. भोईर परिवाराला खूप चांगलं सहकार्य आणि प्रेम दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. 1 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावांची. चला खाडी संघ लगेच स्टार्ट करा आपण सामना. आता उशीर नको कारण आता वाजले ते 4:16 आणि याच दरम्यान खाडी संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. दुसऱ्यांदा चॅम्पियन झाला या स्पर्धेमध्ये. खूप 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 अभिनंदन. अंपायर्स बेल्स आणि स्टंप घ्या प्लीज. बेल्स आणि स्टंप.